रामकृष्ण हरी महाराष्ट्र ब्लॉग या चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। बघा मित्रांनो, आपण आज मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवणार आहे। आम्ही इकडं तीर्थयात्रेला आलो असतो, तर तीर्थयात्रेला आले असताना आपला महाराष्ट्र ब्लॉग आहे याच्यावर तीर्थक्षेत्र, गडकिल्ले, रानभाज्या, जंगलातील माझ्या जीवनातील काही उपयोगी क्षण मी या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करत असते। तर बघा आपण आलेलो आहे इथं एक तुम्हाला हे मंदिर दाखवणार आहे। हे मंदिर कशाचं आहे बघा, हे खूप असं मोठं मंदिर चालू आहे। हे पूर्ण मंदिर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। बघा इथं खूप मोठं असं हे मंगल कार्यालय आहे। इथं लग्न वगैरे समारंभाचे कार्यक्रम केले जातात। तर बघा हे मंदिर केवळ एका रेड्याचे, संतांच्या सानिध्यात येणारा रेडा बोलला आणि महावैष्णव ज्ञानोबरायांनी पैठणला जो रेडा बोलवलेला आहे तो रेडा आळंदीला माऊलीबरोबर येत असताना आळे फाट्याजवळ आळे नावाचं गाव आहे। आळे फाट्यापासून 6 किलोमीटरवर असणारं आळे गाव, इथं रेड्याने प्राण सोडला आणि त्या रेड्याची इथं समाधी आहे। त्या रेड्याचं इथं भव्य दिव्य असं मंदिर आहे, ट्रस्ट आहे। तर इथलं हे मंदिर कसं आहे, इथं काय काय आहे हे तुम्हाला मी या सर्व व्हिडिओच्या माध्यमाद्वारे दाखवत आहे। तर चला आपण तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवण्याचा प्रयत्न करतो। आपण मंदिर आणि मंदिराच्या सगळा आजूबाजूचा सर्व परिसर आपण पाहूया। चला, रामकृष्ण हरी। हे पहा, आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारामधून मध्ये प्रवेश करत आहे। हे आहे मंदिराचा परिसर। बघा मंदिराचं काम चालू आहे। रेडा समाधी मंदिर, पशु पक्षी आणि प्राण्यांचे सुद्धा मंदिर उभे राहिले संतांच्या काळामध्ये। इथं अमोप अशी जागा आहे जिथं लोकांना घर बांधायला जागा नाही, पण इथं कितीतरी एकरवर एका रेड्याची समाधी, मंदिर, हॉल, संडास, बाथरूम सगळं काय आहे तुम्हाला इथं ते बघायला भेटेल। हे बघा, हे रेडा समाधीचं महाद्वार आणि रेड्याची समाधी तुम्हाला दिसत आहे। हे बघा, ही आहे रेड्याची समाधी। असा हा मंदिर आहे। आता तुम्हाला इथं मंदिराच्या आजूबाजूला इथं एक काम चालू आहे बघा, दाखवतो। आता इथं मी माग दरवाजाकडे जाऊन तुम्हाला पुन्हा सविस्तरपणे मंदिराचा सर्व परिसर दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे। बघा, भव्य आणि दिव्य असं हे एक मंदिर आहे। खूप मोठा परिसर आहे मंदिराचा, तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये। बघा अशा चहूबाजूने सर्व रूम आहे आणि मध्ये एक छोटं मंदिर आहे। बघा हे मंदिर आहे छोटं, इथं रेडे महाराज यांची समाधी आहे। हा इथून बाहेर दरवाजा निघतो, बाहेर एक मोठा हॉल आहे, काही रूम आहेत, काही संडास, बाथरूम, पाण्याची आंघोळीची व्यवस्था बाहेर केलेली आहे। तर आता आपण हा गोल असा रिंगण मारूया। हे बघा हे मंदिर आहे। हा मंदिराचा वरती गेलेला कळस आहे आणि मंदिराचा सभा मंडप आणि मंदिराच्या आजूबाजूचं हे बांधकाम सध्या चालू आहे। अजून मंदिराचं काम पूर्ण झालेलं नाहीये। तर बघा इथं भव्य दिव्य अशी ही एक ट्रस्ट आहे आणि हे एक काम करत आहे। हे बघा, तुम्हाला इथं मंदिराचा सर्व परिसर दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर बघा हे मंदिर बांधकाम चालू आहे। हे रेड्याची समाधी मंदिर आहे। हे बघा, त्याचप्रमाणे हा कळस दिसतोय तुम्हाला वर। इथं अनेक खोल्या आहेत, इथं राहण्याची व्यवस्था आहे। इथं कुठलाही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी तुम्हाला जागा उपलब्ध आहे। कुठलाही कार्यक्रम तुम्ही करू शकता। तर बघा अशा प्रकारे हे आहे रेडे महाराज समाधी स्थान। बघा हा मंदिराच्या पुढचा झालेला सभा मंडप आणि आजूबाजूचं हे बांधकाम चालू आहे, रूम चालू आहे ती। हे बघा भव्य आणि दिव्य असं हे मंदिर आहे, पाहण्यासारखं खरोखर आहे। इथं खरोखर पाहण्यासाठी अवश्य यावा। शांत, रमणीय असं एकदम निवांत एकांत स्थान आहे, शांत परिसरामध्ये आहे। बघा इथून गेल्याच्या नंतर हा परिसर आहे, हा बाहेरचा परिसर आहे। बघा आता मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर निघाल्याच्या नंतर बघा इथे आमच्या गाड्या लावलेल्या आहेत। आम्ही तीर्थयात्रेवरून आल्यानंतर ह्या गाड्या लावलेल्या आहेत। इथं मोठा असा सभा मंडप आहे। इथं लग्नाचे कार्य, कुठलाही कार्यक्रम इथं आयोजित करण्यात येतो। याच्या त्या बाजूने राहण्यासाठी तुम्हाला भाड्यानं रूम वगैरे भेटतात। बघा इथं रूम आहे ती, इकडं संडास बाथरूमची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे, आंघोळीची व्यवस्था आहे। बघा असा भव्य आणि दिव्य अशी ही जागा आहे। बघा ही किती मोठी जागा आहे। मंदिराचा परिसर याच्या दुपटी तिपटी नाही। तर असा हा रमणीय स्थान आळेगाव, आळे तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या ठिकाणी आहे। बघा सभा मंडप इथं तुम्हाला दिसत आहे। बघा हे मंदिराचा सर्व बाहेरचा परिसर आहे। हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे। मग तुम्हाला मी मंदिराच्या आतला परिसर दाखवलेला होता।
तर बघा असा हा परिसर आहे. इथं भजन कीर्तनाचे कार्यक्रम सतत चालू. नमस्कार मित्रांनो, बघा ज्ञानेश्वर महाराजांनी जो रेडा बोलवला त्या रेड्याची समाधी आळे फाट्यापासून 6 किलोमीटर असणाऱ्या आळे गावी ही रेड्याची समाधी आहे. इथं बघा ही समाधी, त्याच्यानंतर ज्ञानोबरायांची मूर्ती, त्याच्यानंतर पांडुरंग परमात्म्याची मूर्ती, अशा प्रकारे ही रेड्याची समाधी असणारा ठिकाण. संतांच्या सानिध्यात येणारे पशु पक्षी सुद्धा वेद बोलतात. वेदाच्या रुचा बोलवणारे ज्ञानोबरायांनी जो रेडा बोलवला तो रेडा आणत असताना ज्यावेळेस पैठणवरून आळंदीला येत होते आणि त्यांच्यासोबत तो बोलवलेला रेडा तोही होता. परंतु आळे गावामध्ये त्या रेड्याने प्राण सोडला आणि प्राण सोडल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या महावैष्णव ज्ञानदादांनी त्यांचे इथं समाधी बांधलेली आहे. समाधीचं ठिकाण बघा, तुम्हाला लाईव्ह दर्शन दाखवलेलं आहे. हे समाधी दर्शन इथं यायचं असेल तर आळे फाट्याला यायचं. आळे फाट्यावरून 6 किलोमीटर आळे नावाचं गाव आहे. तिथं ज्ञानदेवांनी बोलवलेल्या रेड्याची समाधी आहे. इथं तुम्ही येऊन दर्शन करू शकता. बघा ही समाधी आहे.